ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते हॉस्पिटल पासून. तर आता इथे सगळेजण फुटेज बघत असतात की कुणी हल्ला केला मधुभाऊंवरती. तर आता इथे सगळेजण खूप विचलित असतात आणि मग सावंतला काहीतरी दिसतं. तर आता इथे सावंत म्हणतो, हे बघा अर्जुन सर, हे बघा नीट बघा, असं म्हणतो तो. तर आता इथे मधुभाऊ झोपलेला असतो फुटेजमध्ये आणि मग तिथेच असते कुसुम सुद्धा आणि सगळं फुटेज ते बघत असतात टीव्ही वरती. तर आता इथे सावंत म्हटलेला असतो की हे बघा अर्जुन सर, इथे तर मास्क नीट आहे मधुभाऊंचा, पण जेव्हा नर्स आत आल्या तेव्हा तो मास्क कुणीतरी काढून ठेवला होता, असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर. तर आता इथे खरंच फुटेजमध्ये दिसतंय की कसं मधुभाऊंवरती कुणी हल्ला केलेला असतो. तर बघा प्रेक्षक, हल्लेखोरी तिथे सामोरे सगळं बघत असतो आणि ऐकत असतो काय काय बोलतो इन्स्पेक्टर म्हणून. तर आता इथे इन्स्पेक्टर म्हणतो की ह्या दोन्ही टाइमच्या वेळीच कुणीतरी ह्याच्यामध्येच येऊन काहीतरी करून गेलंय, असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. पण कुणी आलं असतं तर फुटेजमध्ये दिसलं असतं ना आपल्याला, असं म्हणतो आता इथे अर्जुन इन्स्पेक्टरला चिडून. पण ह्या असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. याचा अर्थ हे फुटेज टेम्पर केले गेले असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक्झॅक्टली असं म्हणतात सगळेजण. एक्झॅक्टली असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. कुणीतरी ह्या कॅमेराशी किंवा त्या फुटेजची छेडछाड केली असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. अर्जुन सर, मी या फुटेजचं टायमिंगनी चेक करतो. इन्व्हेस्टिगेट करून जे काय मिळतंय ते तुम्हाला नक्की कळवतो, असं म्हणतो तो. तर आता इथे सीसीटीव्ही रूम मध्ये थांबून हे सगळं ऐकत असतो तो हल्लेखोर. करा इन्व्हेस्टिगेट करा. मधुकर पाटलाला मारायला कोण आलं होतं, ते फुटेज कुणी डिलीट केलं ते तुम्हाला कधीच कळणार नाही, असं म्हणून खुश होतो तो माणूस. तर सेफ्टी गार्ड सुद्धा तिथेच थांबलेला असतो आणि सामील असतो त्या हल्लेखोराला. अजिबात घाबरायचं नाही काय, असं म्हणतो तो आणि निघून जातो तिथून तो माणूस आता. तर आता सेफ्टी गार्ड आतमध्ये जातो. तर आता सेफ्टी गार्डला बोलवलेलं असतं. तर आता इथे सेफ्टी गार्ड आलेला असतो आणि अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंतच्या बाजूला थांबलेला असतो. तर आता इथे पाठीमागे तो काहीतरी करत असतो. तेवढ्यात अर्जुन ओळख बघतो. तर त्याला संशयास्पद वाटतं काहीतरी सेफ्टी गार्डचं. तर आता सेफ्टी गार्ड बघा प्रेक्षक हो, मुद्दाम काहीतरी बाटली घेऊन थांबलेला असतो तिथे. तर आता इथे अर्जुनला शंका आलेली असते. तर आता अर्जुन पाठीमागे जातो सेफ्टी गार्डकडे. तू सिक्युरिटी गार्ड आहेस ना, असं विचारतो अर्जुन. हो, असं म्हणतो तो माणूस. तर आता पकडतो त्याला अर्जुन. मग बाहेर थांबून काय झोपा काढत होतास, असं म्हणतो अर्जुन. त्या माणसाला आत कसं येऊ दिलंस तू, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली काय हो असं म्हणून त्याचा हात पकडलेले असते अर्जुनचा. तू सामील आहेस ना त्या माणसाला, असं म्हणत असतो अर्जुन. बोल, असं म्हणतो होता अर्जुन. नाही मी काय नाही केलं, असं म्हणतो होता तो सिक्युरिटी गार्ड. खरं सांग मला कोण आलं होतं, असं म्हणतो अर्जुन त्याची कॉलर पकडून सेफ्टी गार्डची. इकडचं फुटेज डिलीट कसं झालं, असं म्हणतो अर्जुन. मी काय केलं नाही असं म्हणत असतो सेफ्टी गार्ड. सोडा द्या ना, असं म्हणत असते आता इथे सायली. पण तर आता इथे सावंत सुद्धा सोडा त्याला, असं म्हणत असतो अर्जुनला. असं वागवून काही मिळणार नाही, असं म्हणतो अर्जुन. आम्हाला आमच्या पद्धतीने चौकशी करू द्या, असं म्हणतो तो. सोडा म्हणते ना मी, असं म्हणते आता इथे सायली. तर आता सोडतो अर्जुन. प्रत्येक वेळेला असं दुसरं टोक काटणं गरजेचं आहे का हो, असं म्हणते आता सायली. अशाने आपल्याच गोष्टीमध्ये अडचण निर्माण करतोय. रागाच्या भरात कळत नाही का तुम्हाला, असं म्हणून जोरात ओरडते ती. तर आता तेवढ्यातच तिला दुखायला लागतं पोटात आणि तिला चक्कर येते. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे. सायली तू बस, असं म्हणतो तो. तर आता चक्कर आलेली असते सायलीला. तर आता डॉक्टर सुद्धा तिथेच असतात. तर पाणी द्या, असं म्हणतो तो. तर आता पाणी देतो तो सायलीला. शांत हो प्लीज, असं म्हणतो अर्जुन. ठीक वाटतं तर, असं म्हणतो अर्जुन. अर्जुन सर, प्लीज तुम्ही सायली मॅडमला घेऊन घरी घेऊन जा, असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. मी इथे कसून चौकशी करतो, असं म्हणतो तो. आणि आजच नाही तर याआधी सुद्धा ती अनोळखी व्यक्ती ते येऊन गेली होती का ते सुद्धा मी चेक करतो, असं म्हणतो इन्स्पेक्टर. आणि त्या सिक्युरिटी गार्डचा पण मी स्टेटमेंट घेतो, असं म्हणतो इन्स्पेक्टर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा एक कॉन्स्टेबल मी बाहेर उभा करतो. तुम्ही इथली काळजी करू नका, प्लीज तुम्ही सायली मॅमला घेऊन घरी घेऊन जा, असं म्हणतो तो. मधुभाऊ आणि कुसुमताईंना भेटून येते, असं म्हणते ती. तर चल, असं म्हणतो आता इथे अर्जुन. ये म्हणून आता घेऊन जातो अर्जुन आतमध्ये सायलीला. तर आता सुभेदारांचं घर दाखवले. तर आता इथे रात्रीची वेळ असते. एक हे असं म्हणून कॉफी आणून देते कल्पना प्रतापला. तर आता इथे कल्पना म्हणत असते की मी आता सायलीशी बोलले. ती म्हणत होती की मधुभाऊ ठीक आहेत आणि त्यांची तब्येत ठीक आहे आता, असं म्हणते आता कल्पना. काय, असं म्हणत आता अर्जुन येतो. तर आता अस्मिताचं बाळ खूप जास्त रडत असतं. तर आता काय रे असं म्हणतो आता इथे प्रताप आणि कल्पना सुद्धा. तर आता विमल आलेले असते. तर काय झालं ग, असं म्हणते आता इथे कल्पना. शांत हो असं म्हणते विमल. काय झालं आमच्या गोलूला, असं म्हणते आता इथे कल्पना. काय रडतंय माझं बाळ, असं म्हणते आता कल्पना. तर आता अश्विन पण येतो. अगं त्याच्या पोटात दुखतंय वाटतं, असं म्हणतो आता प्रताप. शांत हो असं म्हणते कल्पना. मी एकदा पेडिट्रिशियन कडे घेऊन जातो याला, असं म्हणतो आता इथे अश्विन. त्याला त्याची आई पाहिजेत. तू अस्मिताला फोन कर आणि कुठे आहेस तिथून ताबडतोब ये, असं म्हणतात आता कल्पना. तर आता इथे कॉल करतो अश्विन अस्मिताला. तर आता इथे तेवढ्यातच अस्मिता आलेली असते. काय ग अस्मिता, काय हे, असं म्हणते कल्पना. सॉरी असं म्हणते ती. तर आता इथे ती बाळाला आपल्या हातामध्ये घेते. काय झालं बाळाला, असं म्हणते ती. मम्मा आली, आय एम सॉरी, असं म्हणते आता इथे अस्मिता. आय एम सॉरी, मम्मा आली घरी, असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता बाकी सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. मला खूप उशीर झाला ना, असं म्हणत असते ती. मम्मा खरं तर मी, असं म्हणत असते ती. तर तेवढ्यातच कल्पना जोरात ओरडते तिला आणि म्हणते ह्याला रूम मध्ये घेऊन जा, दूध पाज आणि झोपव याला, असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते आता अस्मिता. चल असं म्हणते आता इथे अस्मिता आणि घेऊन जाते बाळाला आत.
आहो असं म्हणते कल्पना. आता आपल्याला अस्मिताला थेट विचारायलाच पाहिजे की तिचं काय चाललंय नक्की असं म्हणते कल्पना. तर आता प्रताप म्हणतो हो ठीक आहे मी नक्की विचारू. काय चाललंय म्हणजे असं म्हणतो आता अश्विन. तर आता कल्पना काय काय प्रकार सांगते आणि ऑडिओ मात्र बंद आहे बघा प्रेक्षक हो. तर आता ते कधी कळणार ते बघावं लागेल. त्यामुळे आता पुढे काय दाखवतील ते बघूया. तर प्रेक्षक इथे असंच दाखवलंय की काहीतरी गुड मात्र नक्कीच आहे. त्यामुळे ऑडिओ बंद आहे. तर आता इथे दुसरं सीन दाखवलंय जिथे अर्जुन आणि सायली गाडीमध्ये बसून जात असतात. मला खूप भीती वाटते असं म्हणते सायली. आपल्याला वाटलं होतं की हॉस्पिटलमध्ये तरी मधुभाऊ सुरक्षित असतील, पण तिथेही त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न चाललाय. हे सगळं कोणी केलं असेल आणि का असं म्हणते आता सायली. मी पण तोच विचार करतोय असं म्हणतो अर्जुन. हे नक्कीच महिपतचं काम असेल असं म्हणते आता सायली. मधुभाऊंच्या केसमुळे साक्षीचं अख्खं आयुष्य बदललं ना, त्याचा सूड घेत असेल तो असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो नाही, महिपत आता जेलमधून बाहेर आलाय, एवढी मोठी रिस्क तो घेणार नाही असं म्हणतो अर्जुन. मग नागराज आणि प्रिया जेलमध्ये राहून असं काहीतरी करू शकतात असं नाही वाटत आहे मला असं म्हणते आता सायली. मग कोणी केलं असेल हे असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि सायलीच्या पण. साक्षी आणि सचिन असं म्हणतात दोघे एकमेकांकडे बघून. तर आता अर्जुन आणि सायली जात असतात तर पाठीमागून त्यांचा पाठलाग करत असतो तोच हल्लेखोर ज्याने हल्ला केलेला असतो मधुभाऊंवरती. तर जोरात स्पीड वाढवतो तो. तर अर्जुन सायलीला मात्र कळतच नाही आणि आता त्याचा प्लॅन असतो की अर्जुन सायलीवर हल्ला करायचा म्हणून स्पीड खूप जास्त वाढवत असतो तो हल्लेखोर. तर आता सायली म्हणते अर्जुनला हे आपल्या आधीच लक्षात यायला हवं होतं. साक्षी जरी फरार असली ना तरी इथेच कुठेतरी असणार असं म्हणते आता इथे सायली. पण जी मुलगी इतके दिवस पोलिसांना चकमा देऊ शकते ती मधुभाऊ चा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकते हे आपल्याला कळायला हवं होतं असं म्हणते आता इथे सायली. त्या साक्षीमुळे तो सचिन तर क्राईम वर्ल्ड मध्ये गेला असं म्हणतो अर्जुन. त्याचं मला आश्चर्य अजिबात वाटत नाही असं म्हणतो अर्जुन. तुम्ही हा संशय तुमचा इन्स्पेक्टर सावंतांना बोलून दाखवाल का असं म्हणते आता सायली. नक्कीच सांगेन मी असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊंवरती कोणी अटॅक केलं ते सुद्धा लवकरच शोधून काढतील इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यातच आता इथे कॉल आलेला असतो सायलीला. प्रतिमा त्यांचा फोन आहे असं म्हणते सायली. हॅलो असं म्हणते सायली. हो हो प्रतिमा त्या आम्ही जवळच पोहोचलोय. हो येतो असं म्हणते आता सायली. आपली वाट बघत असतील त्या, लवकर चला असं म्हणते सायली. तर आता इथे तो हल्लेखोर अर्जुन सायलीच्या मागावरच असतो बघा प्रेक्षक हो. अर्जुन सायलीला मात्र कळलंच नाही अजून की त्यांचा कोणतरी पाठलाग करतय म्हणून. मात्र हल्लेखोर खूप जोरात पाठलाग करत असतो अर्जुन सायलीचा. तर आता अर्जुन आणि सायली निघून जातात तिथून. तर तो हल्लेखोर तिथेच निराश होऊन थांबतो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अस्मिता बोलत असते सगळ्यांशी, प्रतापशी, कल्पनाशी आणि अश्विनशी. आणि आता इथे ते डिनर करत असतात. तर आता अस्मिता म्हणते स्मित खूप रडत होता ना जेव्हा मी नव्हते तेव्हा असं म्हणते अस्मिता. मग आम्ही तुला काय सांगतोय असं म्हणते कल्पना. अगं इतक्या लहान मुलाला त्याची आई तासनतास जर सोडून गेली तर तो रडणारच ना असं म्हणते कल्पना. पण मम्मा मी एरवी कुठे जाते ग असं म्हणते अस्मिता. जरा काम होतं म्हणून बाहेर जावं लागतंय 2 दिवस मला असं म्हणते अस्मिता. जावं लागतंय असं म्हणतो प्रताप. म्हणजे असं म्हणतो तो. असं काय कंपल्शन आहे तुला असं म्हणतो प्रताप. तर अस्मिता म्हणते माझ्या मैत्रिणीला बरं नाही ना वाटत आहे म्हणून तिच्या मदतीला जायला नको का असं म्हणते अस्मिताने. खोटं बोलते ती. मग मी म्हटलं होतं ना तुला मी तुझ्यावर येते ती असं म्हणते कल्पना. तर बघा प्रेक्षक अस्मिता काहीतरी लपवते असं दाखवलं इथे स्पष्ट. हे बघ असं म्हणतो अश्विन. पुढचे काही महिने तरी तू जिथे जाशील गोलू तुझ्याबरोबरच असायला हवा असं म्हणतो अश्विन. कळतंय मला ते, पण खरंच तशी गरज नसती तर मी बाहेर गेलेच नसते असं म्हणते अस्मिता. आता ना कानाला खडा लावायचा हा. उद्यापासून कुठे इथे तिथे जायचं ठरवायचं नाही असं म्हणते कल्पना. आणि जर का जावंच लागलं तर गोलूला घेऊन जायचं असं म्हणते कल्पना. तो परत जर का आईसाठी रडला ना तर ते मला नाही बघवणार असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच अस्मितेला परत कॉल आलेला असतो. तर आता लपून छपून आपला मोबाईल बघते तर त्याच्यामध्ये मेसेज आलेला असतो. तर त्याच्यामध्ये असा मेसेज असतो की युअर रेझ्युमे हॅज बीन शॉर्ट लिस्टेड बाय कंपनी प्लीज रिपोर्ट फॉर अन इंटरव्ह्यू ॲट आर ऑफिस ॲट 11 AM असा असतो बघा प्रेक्षक तो मेसेज. तर अस्मिताला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. ह्या कंपनीने जर मला उद्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय, पण आज एवढं झाल्यावर उद्या बाहेर कशी जाऊ असं म्हणते आता अस्मिता. या सगळ्यांना काय सांगू असं म्हणते ती. अर्जुन असं म्हणतो आता प्रताप ये. कारण अर्जुन घरी आलेला असतो. मधुभाऊ कसे आहेत आता असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे ते असं म्हणतो अर्जुन. मी आलो फ्रेश होऊन असं म्हणतो तो. लवकर ये रे जेवायला असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे वरती जातो अर्जुन फ्रेश होण्यासाठी. तर आता इथे किल्लेदारांचं घर दाखवलंय. तर आता डिनर करत असतात किल्लेदार मंडळी. तर आता रविराज बघतो सायलीकडे. तर सायली खूप नाराज असते. तर आता इथे सायली काहीतरी विचार करत असते. तर आता इथे सायलीला आठवतं ती मधुभाऊंशी बोलत असते आणि विचारलेली असते त्यांना की माझा लहानपणी असाच आवाज होता का असं म्हणून विचारले असते ना ती. मधुभाऊ सांगा ना हो असं म्हटलेली असते ना सायली. जेव्हा मी शुभम करोतीचा आवाज ऐकला ना तेव्हापासून मला असं वाटतंय की ही मी मधुभाऊ मधुभाऊ असं म्हणते ती. ऐकताय ना तुम्ही असं म्हणत असते. तेवढ्यातच डॉक्टर आलेले असतात. मधुभाऊंशी माझं बोलणं अर्धवटच राहिलं. त्यांच्याशी पूर्ण बोलता यायला हवं असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं तू जेवत का नाही आहेस असं म्हणते ती. तर आता इथे सायली खूप भावूक झालेली असते. या दिवसात खरं तर 2 तास जास्त जायला हवे तसं म्हणते आता सुमन.
तर आता रविराज म्हणतो, सायली काय झालं बाळा, असं म्हणून रविराज विचारतो. तर आता सायली रडायला लागते. खूप खूप जास्त रडते आता इथे सायली. काय ग, असं म्हणते प्रतिमा. रडायला काय झालं, असं म्हणते आता इथे प्रतिमा. एवढ्या तेवढ्या गोष्टींमुळे डोळ्यात पाणी येत असेल ना, तर मनात खूप काही साचलं हिच्या, असं म्हणतो आता इथे रविराज. बाळा, मनात जे काय असेल ना ते बोलून टाक, असं म्हणतो रविराज. त्यांना माझ्या मनातलं मी कसं सांगू, असं म्हणते सायली. ही ज्या लेकीची इतकी वर्ष वाट बघताय ती कदाचित मीच आहे, असं म्हणते सायली. हे कसं बोलून दाखवू, असं म्हणते आता सायली रविराजकडे बघून. तुम्हाला आठवतं वहिनी, असं म्हणते सुमन, आपली तन्वी अस्वस्थ असायची तेव्हा तिला सुद्धा असं जेवण जायचं नाही, असं म्हणते आता सुमन. असं म्हणते प्रतिमा. रविराज जेव्हा जास्त वेळ घरी नसायचे, तन्वी बरोबर फारसा वेळ घालू नाही शकायचे, तेव्हा ती अशी रुसायची, असं म्हणते आता प्रतिमा. आणि मग तो सगळा रुसवा जेवणावर निघायचा, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रविराजला पण रडायला येतं. बाप लेकीचं नातं असतंच असं म्हणते प्रतिमा. मधुभाऊच्या बाबतीत जे झालं त्याच्यामुळे तू डिस्टर्ब आहेस का, असं म्हणते आता इथे सुमन. तर हो, असं म्हणते सायली. भाऊजी, असं म्हणते आता सुमन, तन्वी इथे नाहीये म्हणून तुम्हाला ही रुखरुख लागून राहिलीये. फक्त तुम्ही वरवर कोरडेपणा दाखवताय होय ना, असं म्हणते आता सुमन. असं काहीही नाही आहे सुमन, असं म्हणतो रविराज. 1000 वेळा सांगितलंय ना मी, तन्वीचं नाव ह्या घरामध्ये काढायचं नाही म्हणून, असं म्हणतो आता रविराज. आपण पुन्हा पुन्हा तिची आठवण काढायला लागलो तर परत तिची वाट बघत बसू, असं म्हणतो तो. मला तिच्या फसव्या आशेमध्ये अडकून राहायचं नाही, असं म्हणतो रविराज. तर आता इथे सायली खूप रडत असते, कारण तिला वाटत असतं की तीच तन्वी आहे म्हणून. थांब थांब, बरं शांतपणे जेवा आणि नाही काढत हा विषय आता, असं म्हणते आता इथे प्रतिमा. प्रतिमा ते, असं म्हणते सायली. मला खरंच जेवण जाणार नाही, असं म्हणते आता इथे सायली. मी जरा वर जाऊन पडू का, असं म्हणते सायली. थोडंसं खा आणि मग वर जा, असं म्हणते प्रतिमा. खरंच आता इच्छा होत नाही, असं म्हणते आता सायली. नंतर भूक लागली तर मी थंड दूध पिन ना, पण आता जरा आराम करावं असं वाटतं, असं म्हणते सायली. वहिनी, असं म्हणते सुमन, सायलीला अस्वस्थ वाटत असेल तर आपण तिला वर जाऊ देऊया, असं म्हणते सुमन. बरं चल, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे सायली उठते आणि वरती जाते बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन आलेला असतो आणि बसवतो जेवायला. बायको बायको, असं म्हणतो तो. बायको पटकन जेवायला वाढ, तू जेवलीस की नाही, तू पण बस जेवायला, असं म्हणतो तो. तर त्याला माहितच नसतं की सायली नसते घरी म्हणून. पटापटी, असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळे बघत असतात अर्जुनकडे. असे काय बघताय तुम्ही, असं म्हणतो अर्जुन. माझा चेहरा अचानक सायलीसारखा दिसायला लागलाय काय रे अर्जुन, असं म्हणते आता अस्मिता. नाही नाही, कदाचित आता मीच सायली वहिनीसारखा दिसायला लागलोय बहुतेक, असं म्हणतो आता अश्विन. तर आता सगळे हसायला लागतात. तुम्ही ही मस्करी काय करताय, असं म्हणतो अर्जुन. ऍक्च्युली बायकोशिवाय राहण्याची सवय नाही ना मला, असं म्हणतो आता अर्जुन. म्हणून मला वाटलं ती इथेच आहे, विसरलो मी, असं म्हणतो तो. तर आता इथे प्रताप म्हणतो, अर्जुन कसं झालंय ना तुला, बायको बायको करायची एवढी सवय झाली आहे ना की तुला तिच्याशिवाय करमतच नाही, असं म्हणतो प्रताप. हो, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. हे बघ, तू जरी विसरलास ना तरी तुझा हा अलार्म आहे ना, तो तुला तिची आठवण करून देतो, असं म्हणतो आता इथे कल्पना. बरं झालं आमच्या मोबाईल मधले अलार्म बंद केले ते, असं म्हणते आता इथे अस्मिता. हो ना, असं म्हणतो प्रताप. बाय द वे, हा अलार्म कशासाठी होता, असं म्हणतो आता प्रताप. तर आता बघा प्रेक्षक हो, अर्जुनला कॉल आलेला नसतो, तो अलार्म असतो. तर आता अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोची झोपण्याची वेळ झाली आता, असं म्हणतो आता अर्जुन. 1 मिनिट, असं म्हणतो अर्जुन. मी जरा बघतो ती झोपले की नाही, मी फोन करतो तिला, थांब, असं म्हणतो आता इथे अर्जुन. वा दादा वा, असं म्हणतो अश्विन. म्हणजे सायली बहिणी झोपली असेल तर तू तिला कॉल करणार आणि तिला उठून विचारणार झोपलेस का, असं म्हणतो अश्विन. वा, युअर राईट, असं म्हणतो आता अर्जुन. माय बॅड. मग सिनियरला फोन करून विचारतो मी, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे रविराजला कॉल आलेला असतो अर्जुनचा. हा बोल ज्युनियर, असं म्हणतो रविराज. सिनियर सॉरी, मी तुला डिस्टर्ब करतोय एवढ्या उशिराने, असं म्हणतो अर्जुन. डिस्टर्ब तर काय, आत्ताच तर जेवण झाली आमची, असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे अर्जुन म्हणतो, आता जेवण झाली. हो, असं म्हणतो आता रविराज. सायली पण आता जेवतीये का, सायलीची झोपायची वेळ झाली आता, असं म्हणतो आता अर्जुन. हो हो हो, असं म्हणतो रविराज. प्रतिमाने लवकर जेवायला वाढलंय तिला, असं म्हणतो आता रविराज. ती आता झोपायला वरती रूम मध्ये गेली, असं म्हणतो रविराज. अच्छा, झोपली आहे ना ती, असं म्हणतो आता अर्जुन. मग ठीक आहे काय हरकत नाही, असं म्हणतो तो. गुड नाईट, असं म्हणतो आता अर्जुन. गुड नाईट, असं म्हणतो रविराज आणि फोन ठेवतो आता इथे अर्जुन. झालं समाधान झालं तुझं, असं म्हणतो आता इथे प्रताप. मग आता शांतपणे जेव, असं म्हणतो प्रताप. तर आता इथे अर्जुन जेवत असतो. तर आता इथे सुमन म्हणते रविराजला, सायली झोपली की नाही हे विचारायला अर्जुनने फोन केला होता, असं म्हणते आता सुमन. तर रविराज म्हणतो, काय कमाल आहे ना, म्हणजे सायली वर किती बारीक लक्ष ठेवून राहतो हा, मग ती इथे असू दे किंवा तिथे, असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे अर्जुन जेवत असतो. ती खरंच झोपली असेल ना, असं म्हणून तो बोलत असतो. सिनियर म्हणाला की त्यांचं आता जेवण झालंय, मग सायलीचं जेवण पण आताच झालं असेल का, असं म्हणून तो विचार करत असतो आणि बोलत असतो तो. तर आता सगळ्यांना वैताग आलेला असतो, हे काय चाललंय अर्जुनचं म्हणून. तर आता इथे अर्जुन एकटाच बडबडत असतो. ती मस्करी तर करत नसेल ना, काय बडबडत असतो बघा प्रेक्षक होतो. अशी मस्करी ती इथे पण करते ना, असं म्हणतो आता अर्जुन. हो की नाही, असं होऊ शकतं, असं म्हणतो अर्जुन. मी काम करतो. सिनियर खोटं बोलत असेल का, असं म्हणतो आता अर्जुन. अरे पण रविराज भाऊजी खोटं का बोलतील, असं म्हणते कल्पना. तो का खोटं बोलेल, असं म्हणतो आता अर्जुन. तो खोटं बोलणार नाही, असं म्हणतो. तर आता मूर्खासारखं दाखवलंय जरा अर्जुनला बघा प्रेक्षक हो. पण तर एकदा सुमन काकूला जरा फोन करून क्रॉस चेक करून बघतो, असं म्हणतो अर्जुन लास्ट. तर आता सुमनला कॉल आलेला असतो अर्जुनचा. अर्जुन, असं म्हणते सुमन. काय रे अर्जुन, असं म्हणते आता इथे सुमन. सुमन काकू सॉरी,
मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय? सायली खरंच झोपली आहे ना जेवून असं म्हणतो अर्जुन. हो, तुला आताच भाऊजीने सांगितलं ना तसं असं म्हणते तर सुमन. हो, हो, हो सांगितलं. पण जस्ट विचारत होतो की खरंच झोपली आहे ना ती फक्त की डोळे मिटून असंच पडली आहे तिथे बेडवर असं म्हणतो अर्जुन. अरे नाही, मी आताच तिच्या खोलीत जाऊन आले. ती गाढ झोपली आहे असं म्हणते सुमन. तुला फोटो पाठवू का तिचा असं म्हणते सुमन. नाही, 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 नाही असं म्हणतो अर्जुन. फोटो नको, फोटो नको. कारण फोटो काढायला तुम्ही रूममध्ये जाल, आवाज होईल, तिची झोप मोड होईल, त्रास होईल ना तिला आणि बाळाला पण. नाही, नाही फोटो वगैरे नको असं म्हणतो अर्जुन. तर सगळे हसतात. बरं, बरं थँक्यू. तुम्ही पण आराम करा. गुड नाईट असं म्हणतात. इथे अर्जुनाने फोन ठेवते आता इथे सुमन. ओके झोपली ती असं म्हणतो अर्जुन. काय रे अर्जुन असं म्हणते अस्मिता. एकदा तुला सांगितलं ना सायलीने झोपले म्हणून, तेच कन्फर्म करायला तू दुसऱ्याला कॉल केलास असं म्हणते अस्मिता. नाही, नाही असंच कन्फर्म करण्यासाठी, अजून काही नाही असं म्हणतो अर्जुन. बरं आता मला जेवायला द्या असं म्हणतो तो. जेव्हा तुम्ही पण असं म्हणतो तो. तर आता इथे सगळे सुभेदार मंडळी जेवत असतात. सुमन काकू म्हणाले की ती झोपली आहे. सिनियर हे म्हणाला की ती झोपली आहे. पण तरी सुद्धा एकदा प्रतिमा त्याशी बोलतो असं म्हणतात अर्जुन. तर आता सगळे खूप वैतागतात आणि म्हणतात आता सगळ्यात पहिला तो फोन ठेव असं म्हणतात सगळेजण. म्हणजे प्रताप, कल्पना, अस्मिता आणि अश्विन. हो ठेवतो ना असं म्हणतो अर्जुन. झोपली आहे काय असं म्हणतो होता अर्जुन. तर आता खरंच खूप फनी सीन होता. खरंच प्रेक्षक हो खूपच फनी सीन होता हा. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता इथे अर्जुनला दाखवले तर अर्जुनला झोप येतच नसते. तर तो विचार करत असतो काहीतरी. तर आता तो आपल्या फोनकडे बघतो. तो आता सायलीचा फोटो बघत असतो फोनमधून. तर आता त्याला आठवतं कसं सायली विचारलेली असते त्याला की तुम्ही आमच्या बाळाचं स्वागतच करताय ना असं म्हटलेली असते ना सायली. अरे मी तर जोर जोरात सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की मी आता बाप होणार आहे म्हणून असं म्हणून अर्जुनने उड्या मारलेला असतं ना. तर त्याला ते सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला क्षण आठवत असतात सायली बरोबर घालवलेले. फादर टू बी आणि मॉम टू बी वाले क्वेश्चन सुद्धा तो दाखवत होता सायलीला. तर आता सायली ते क्वेश्चन्स आपल्या हातामध्ये येते आणि हसते ते खूप. तर हे सगळं त्याला आठवतं आणि कसं तो मालिश करत असतो सायलीचं डोकं हे सुद्धा त्याला आठवतं. आणि सगळे तिच्याबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवतात आणि त्याला खूप जास्त आठवण येत असते सायलीची. आणि कसं तो पॉडकास्ट बघत असतो आणि सायली कशी वैतागत असते रात्रीचं हे सगळं त्याला आता आठवत असतं खूप जास्त. तर आता इथे अर्जुन सगळ्या गोष्टी आठवण करून खूप जास्त हसत असतो. खूप छान दाखवलंय खरंच सीन प्रेक्षक हो. खरंच खूप छान सीन आहे. आता त्याच्या डोळ्यात अश्रू सुद्धा असतात. त्याला आता आठवतं कसं तो आणि सायली खेळत वगैरे असतात आणि ती हसत असते सगळं आठवतं त्याला. तर आता तो बघतो त्याच्या दुसऱ्या साईडला जिथे सायली झोपते तिथे आणि तिथे आपला हात ठेवतो आणि स्पर्श करतो तो तिच्या उशीला. तर आता मिसिंग सीन दाखवलंय खरंच इथे अर्जुनचं. आणि त्याला आठवणीने खूप रडायला सुद्धा येत असतं आणि आता तो पापी देतो त्या उशाला. माझी गोड बायको असं म्हणतो तो. खरंच मी तुला खूप मिस करतोय बायको. खूप जास्त असं म्हणतो अर्जुन. तुझ्याशिवाय फक्त एक खोलीच नाही, माझं आयुष्य पण रिकामं झालंय असं म्हणतो अर्जुन. मला तुला भेटायचं आहे आता, तुझा चेहरा बघायचा आहे आता असं म्हणतो अर्जुन. आत्ता असं म्हणत असतो तो. तर आता तो उठून बसतो. मी आता जाऊन तिला बघू शकतो. येस असं म्हणतो होता अर्जुन. म्हणजे सिनियरच्या घरी तर मी कधीच जाऊ शकतो राईट असं म्हणतो होता अर्जुन. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तरीक्यामध्ये काय ते. तर आता इथे सायली इथे चित्र बघते आणि म्हणते हे तन्वी ह्या घरामध्ये असताना काढलेलं चित्र असं म्हटलेलं असते ना प्रतिमा. ते चित्र बघून आता सायली विचार करत असते. हे तिने काढलेलं शेवटचं चित्र आहे असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे सायलीला काहीतरी आठवतं. तर आता इथे प्रिया आणि सचिनला दाखवलंय. तर आता इथे प्रिया म्हणते सचिनला मी अश्विन सुभेदाराच्या बाळाची आई होणार आहे असं म्हणते प्रिया. आता विचार कर ही बातमी जर सुभेदारांपर्यंत पोहोचली तर किती मोठा स्फोट होईल असं म्हणते प्रिया. तर आता इथे अश्विन आणि प्रियाची पण प्लॅनिंग चालू झालेली आहे. तर आता दुसरीकडे कुसुम आणि सायलीला दाखवलंय. तर आता इथे सायली आलेली असते आश्रम मध्ये. तर आता इथे कुसुम म्हणते लहानपणी ना हे चित्र तू काढलं होतं असं म्हणते आता इथे ती. कारण ते चित्र जे असतं ना किचन मध्ये त्याच्याकडे बघून आता कुसुम म्हणतेली असते. तर आता इथे सायलीला अजूनच डाऊट व्हायला लागतो की खरंच मीच आहे का तन्वी म्हणून. कारण आता इथे कुसुम म्हटलेली असते ना हे तूच काढलं होतं चित्र म्हणून. तर आता परत भास व्हायला लागतो सायलीला कोण आहेस तू असं म्हणत असते आता ती छोट्या तन्वीला बघा प्रेक्षक हो. आणि तिच्या समोर थांबलेली दिसत असते आता सायलीला. मला अशी सतत तू का दिसतेस असं म्हणते सायली. मला बघू दे ना तू कोण आहेस असं म्हणते आता सायली. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.